सर्वांना नमस्कार. आपल्या चॅनलवर आज एक नवीन कथामालिका सुरू करत आहोत आणि तिचं नाव आहे इश्क आणि वाईल्ड लव. तर चला मग वेळ न घालवता सुरुवात करूया. मुंबई शहरातल्या एका आलिशान 5 स्टार हॉटेलचा ग्रँड बँक्वेट हॉल दिवांच्या जगजगाटाने आणि संगीताच्या सुरांनी न्हाऊन निघाला होता. निमित्त होतं शहरातल्या एका नामांकित बिझनेस मॅगझिनचा अवॉर्ड सोहळा. या सोहळ्याला शहरातले सर्वात मोठे उद्योगपती, राजकीय नेते आणि नामांकित व्यक्ती हजर होत्या. पण या गर्दीतही संपूर्ण हॉलमध्ये एक वेगळाच तणाव जाणवत होता. कारण अनेक वर्षानंतर या सोहळ्याच्या निमित्ताने मुंबईतली 2 सर्वात मोठी आणि कट्टर शत्रू घराणी एकाच छताखाली येणार होती. एक म्हणजे राणा एंटरप्राइजेस आणि दुसरे सिंघानिया ग्रुप. या 2 घराण्यांमध्ये गेल्या 20 वर्षांपासून केवळ बिझनेसचेच नाही तर कौटुंबिक पातळीवर रक्ताचे वैर होते. एकमेकांचे प्रोजेक्ट हिसकावून घेणे, कोर्ट कचऱ्या आणि जुन्या अपमानांचे हिशोब यामुळे त्यांच्यातली दरी कधीच सांधली गेली नव्हती. राणा घराण्याचा एकमेव वारसदार आणि कंपनीचा नवा एमडी कबीर राणा नुकताच परदेशातून बिझनेस मॅनेजमेंटचे उच्च शिक्षण घेऊन भारतात परतला होता. कबीर म्हणजे 6 फूट उंची, तीक्ष्ण डोळे, कमावलेली शरीरयष्टी आणि चेहऱ्यावर एक कमालीचा आत्मविश्वास असलेला तरुण. त्याचा स्वभाव अत्यंत कडक, वेळेचा पक्का आणि उद्दामपणाचा होता. बिझनेसच्या जगात त्याला द रुथलेस राणा असं म्हणून ओळखलं जायचं. कबीर आपल्या काही सहकाऱ्यांसह हॉलमध्ये दाखल झाला. काळ्या रंगाचा महागडा 3 पीस सूट घातलेला कबीर चालत असताना त्याची नजर आजूबाजूच्या लोकांवरून फिरत होती. प्रत्येक जण त्याला बघून आदराने बाजूला होत होता. कबीर एका टेबलजवळ उभा राहून ड्रिंक घेत आपल्या बिझनेस पार्टनरशी बोलत होता. पण त्याचे लक्ष मात्र हॉलच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे होते, कारण सिंघानिया कुटुंबाची एंट्री अजून झाली नव्हती. त्याचवेळी हॉलच्या मोठ्या दरवाजातून सिंघानिया कुटुंबाची लाडकी मुलगी मायरा सिंघानिया हिने प्रवेश केला. मायराने गडद लाल रंगाचे एक सुंदर बोल्ड डिझायनर गाऊन घातला होता. तिचे मोकळे सोडलेले लांब केस पाठीवर रुळत होते आणि गळ्यामध्ये हिऱ्यांचा एक साधा पण महागडा नेकलेस चमकत होता. मायरा कमालीची सुंदर, सुशिक्षित आणि तितकीच स्वाभिमानी होती. तिला सिंघानिया ग्रुपची क्वीन म्हटले जायचे, कारण तिचा स्वभाव अत्यंत करारी आणि कोणासमोरही न झुकणारा होता. मायरा हॉलमध्ये येताच अनेकांच्या नजरा तिच्या सौंदर्यावर खिळल्या. ही अगदी शांतपणे चेहऱ्यावर एक हलके हसू ठेवून मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर पुढे सरकली. कबीरची नजर अचानक मायरावर पडली. त्याने तिला आधी कधी प्रत्यक्ष पाहिले नव्हते, फक्त बिझनेस मॅगझिनच्या कव्हरवर पाहिले होते. पण आज तिला समोर पाहताच कबीरच्या हातातील ग्लास तिथेच थांबला. तिचा तो आत्मविश्वास, तिची ती चालण्याची पद्धत आणि तिच्या चेहऱ्यावरचा तो मादक गर्व पाहून कबीरच्या मनातील पुरुषाला एक वेगळाच धक्का बसला. ती शत्रूची मुलगी आहे हे ठाऊक असूनही तिच्या सौंदर्याने आणि आकर्षणाने कबीरला एका क्षणात वेढून घेतले. तो नकळतपणे तिच्याच दिशेने पाहत राहिला. मायरालाही कोणाची तरी तीक्ष्ण नजर आपल्यावर खिळल्याची जाणीव झाली. तिने वळून पाहिले आणि तिची नजर थेट कबीरच्या डोळ्यांना भिडली. दोघांच्या नजरा एकमेकांमध्ये गुंतल्या. हॉलमधला सगळा कोलाहल जणू काही सेकंदासाठी गायबच झाला होता. मायराला कबीरच्या डोळ्यांमध्ये स्वतःबद्दलचे एक तीव्र, मादक आकर्षण आणि सोबतच राणा घराण्याचा तोच जुना अहंकार स्पष्ट दिसत होता. तिने आपली नजर बाजूला सारली आणि ती पुढे निघून गेली. सोहळा संपत आला होता आणि बाहेर अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला होता. मुंबईच्या पावसाने रस्त्यांवर पाणी साचवायला सुरुवात केली होती. मायरा आपल्या गाडीची वाट पाहत हॉटेलच्या VIP लाऊंज बाहेर पडवीमध्ये उभी होती. तिचे सुरक्षा रक्षक गाडी आणण्यासाठी पार्किंगमध्ये गेले होते. हवेमध्ये प्रचंड गारवा होता आणि मायराला थोडी थंडीही वाजायला लागली होती. तिने स्वतःभोवती आपले हात गुंडाळले. तितक्यात तिच्या पाठीमागून बुटांचा आवाज आला. तिने मागे पाहिलं तर कबीर राणा तिथे उभा होता. त्याचा कोट त्याने हातात धरला होता आणि तो तिच्या अगदी जवळ येऊन थांबला. मायरा सिंघानिया. कबीरने तिचं नाव अत्यंत संत आणि भारदस्त आवाजात घेतलं. त्याचा आवाज ऐकून मायराच्या पाठीवर एक शहारा आला. ती कडक आवाजात म्हणाली, मिस्टर कबीर राणा, मला वाटत नाही की आपल्यात बोलण्यासारखं काही आहे. राणा आणि सिंघानिया फक्त कोर्टात किंवा बिझनेसच्या मैदानात समोरासमोर येतात. कबीरने एक पाऊल पुढे अजून टाकले. त्यांच्यातील अंतर आता खूपच कमी झाले होते. मायराला कबीरच्या महागड्या परफ्यूमचा सुगंध आणि त्याच्या श्वासांची उष्णता जाणवू लागली. तिची छाती वेगाने वर खाली होत होती, पण तिने आपला स्वाभिमान सोडला नाही. कबीरने तिचा चेहरा जवळून निहाळला. तिच्या लाल ओठांवर आणि तिच्या गळ्यावर त्याची नजर खिळली होती. तो अत्यंत शांतपणे म्हणाला, मैदानातली लढाई चालूच राहील मायरा, पण आज या पावसाच्या रात्री माझ्या हद्दीत तू उभी आहेस. हे हॉटेल राणा ग्रुपच्या मालकीचं आहे.
मायराचा पारा चढला. ती मागे हटण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिचा पाय गाऊनमध्ये अडकला आणि ती घसरली. कबीरने एका विजेच्या वेगाने पुढे होऊन तिचा कणा आपल्या मजबूत हाताने पकडला. कबीरच्या हाताचा विळखा तिच्या उघड्या पाठीवर पडताच मायराच्या शरीरामध्ये एक वेगळी वीज चमकली. ती थेट कबीरच्या छातीवर येऊन टेकली. कबीरने तिला घट्ट पकडून ठेवले होते. तो तिला सोडायला तयार नव्हता. दोघांच्या नजरा एकमेकांमध्ये अशा गुंतल्या की शब्दांची गरजच उरली नाही. कथेमध्ये वैराची ठिणगी तर आधीच पडली होती, पण आज या पहिल्या भेटीत त्यांच्यामध्ये असं एक मादक आणि तीव्र मानसिक आकर्षण निर्माण झालं होतं, ज्याचा हिशोब दोघांनाही चुकवता येणार नव्हता. कबीरने मायराच्या कानाजवळ तोंड नेत हलक्या आवाजात म्हटले, सिंगानियांच्या मुलीला आपल्या ताब्यात ठेवायला मला खूप आवडतं. मायराने रागाने आणि त्याच वेळी एका अनामिक भीतीने त्याच्या छातीवर हात ठेवून स्वतःला मागे ढकललं. त्यांची पहिली भेट एका वादळाची नांदी ठरली होती. कबीरच्या त्या मजबूत मिठीतून स्वतःला बाहेर काढताना मायराच्या अंगाचा तीळपापड झाला होता. तिचा श्वास वेगाने चालला होता आणि हॉटेलच्या त्या पडकीतल्या मंद दिव्यांच्या प्रकाशात तिचा गोरा चेहरा संतापाने लालबुंद दिसत होता. तिने कबीरकडे अत्यंत तीक्ष्ण नजरेने पाहिले आणि आपले विखुरलेले कपडे नीट करत म्हणाली, मिस्टर कबीर राणा, पुन्हा कधी माझ्या वाटेला जाण्याचा प्रयत्नही करू नका. सिंगानियांच्या वाटेला जाणाऱ्यांचे काय हाल होतात हे तुमच्या वडिलांना विचारा. कबीरच्या चेहऱ्यावर मात्र कोणताही फरक पडला नाही. त्याच्या ओठांवर तेच एक उपरोधिक आणि घायल करणारं हसू होतं. त्याने आपले हात खिशामध्ये टाकले आणि म्हणाला, इतिहास बदलत असतो मायरा. भूतकाळात काय झालं यात मला रस नाही, पण भविष्यात काय होणार आहे हे मी स्वतः ठरवतो. आणि त्या भविष्यात तुझा हा अहंकार माझ्यासमोर गुडघे टेकणार आहे, हे लक्षात ठेव. तितक्यात मायराची आलिशान काळी गाडी येऊन तिथे थांबली. मायरा एका सेकंदाचाही उशीर न करता गाडीचा दरवाजा उघडून आतमध्ये बसली. गाडी वेगाने हॉटेलच्या आवारातून बाहेर पडली, पण मायराच्या मनात निर्माण झालेली अस्वस्थता थांबण्याचे नावच घेत नव्हती. गाडीच्या काचेवर पडणारे पावसाचे थेंब आणि बाहेरचा काळोख तिच्या मनातील द्वंद्वाला अधिकच वाढवत होता. कबीरचा तो कडक स्पर्श, त्याच्या परफ्यूमचा तो मादक सुवास तिच्या मनातून जात नव्हता. ती स्वतःवरच चिडली होती. एका शत्रूच्या घराण्यातल्या मुलाने तिला स्पर्श करावा आणि तिच्या शरीराने त्याला असा प्रतिसाद द्यावा, ही गोष्ट तिच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारी होती. दुसरीकडे कबीर हॉटेलच्या पायऱ्यांवर तसाच उभा राहून मायराच्या जाणाऱ्या गाडीकडे पाहत होता. त्याच्या हातावर अजूनही मायराच्या पाठीचा तो मऊ रेशमी स्पर्श रेंगाळत होता. कबीर आजवर अनेक स्त्रियांना भेटला होता, पण मायरामध्ये काहीतरी वेगळंच होतं. तिच्या डोळ्यामधली ती आग, तो न झुकणारा बाणा कबीरच्या अहंकाराला आव्हान देत होता. तो आपल्या गाडीमध्ये बसला आणि त्याने आपल्या खासगी सचिवाला फोन लावला. त्याचा आवाज रात्रीच्या शांततेत अधिकच गंभीर आणि करारी वाटत होता. उद्या सकाळी सिंगानिया ग्रुपच्या त्या 1200 कोटीच्या हायवे प्रोजेक्टची सर्व कागदपत्रे माझ्या टेबलवर पाहिजेत. मला कोणत्याही परिस्थितीत तो प्रोजेक्ट आपल्या नावावर हवा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सिंगानिया कॉर्पोरेट ऑफिसच्या मुख्य बोर्डरूममध्ये प्रचंड धावपळ सुरू होती. मायराचे वडील विक्रम सिंगानिया टेन्शनमध्ये फेऱ्या मारत होते. मुख्य वकिलांनी फाईल टेबलवर ठेवली आणि सांगितले, सर, एक मोठी दुर्घटना झाली आहे. आपण ज्या प्रोजेक्टसाठी गेल्या 6 महिन्यांपासून रात्रंदिवस मेहनत करत होतो, त्या टेंडरची गोपनीय माहिती लीक झाली आहे. राणा एंटरप्राइजेसने आपल्यापेक्षा अत्यंत कमी मार्जिन ठेवून ते टेंडर आपल्या हातातून पळवले आहे. हे ऐकताच मायराच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या डोळ्यांसमोर रात्रीचा कबीरचा जो चेतावणी देणारा चेहरा आला. कबीरने आपल्यावर पहिला वार केला होता आणि तोही थेट त्यांच्या साम्राज्याला महत्वाच्या भागावर केला होता. विक्रम सिंगानियाचा राग अनावर झाला होता. त्या राणाच्या मुलाची ही हिंमत. मायरा, या प्रोजेक्टचे संपूर्ण डिझाईन तू तयार केले होतेस. आता तूच सांग, आपण काय करायचे? मायरा हळूच खुर्चीवरून उठली. तिच्या डोळ्यातील अश्रू आता नाहीसे झाले होते आणि त्यांची जागा एका थंड धगधगत्या रागाने घेतली होती. ती म्हणाली, बाबा, तुम्ही काळजी करू नका. कबीर राणाला वाटतंय की त्याने फक्त एक बिझनेस डील जिंकली आहे, पण त्याला माहिती नाही की त्याने चुकीच्या माणसाची पंगा घेतलाय. जर त्याला हा खेळ खेळायचाच आहे तर मी त्याला असा धडा शिकवीन की तो राणा घराण्याचा इतिहास विसरून जाईल. मायराने लगेच आपल्या गुप्त सूत्रांना कामाला लावले. तिला माहिती होतं की कबीरने टेंडर जरी जिंकले असले तरी त्या हायवे प्रोजेक्टसाठी लागणारी मुख्य जमीन अजूनही सिंगानियांच्या एका जुन्या चॅरिटेबल ट्रस्टच्या नावावर होती. त्या जमिनीच्या तुकड्याशिवाय कबीर एक विहीर सुद्धा खणू शकत नव्हता. मायराने कबीरला कोणताही फोन न करता थेट कायदेशीर नोटीस पाठवली, ज्यामध्ये त्या जमिनीवर बांधकाम करण्यासाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. राणा एंटरप्राइजेसच्या मुख्य केबिनमध्ये कबीर नोटीस वाचत होता. त्याचा असिस्टंट भीतीने एका कोपऱ्यात उभा होता, कारण कबीर जेव्हा शांत असायचा तेव्हा तो अधिकच धोकादायक असायचा. पण नोटीस वाचून कबीरच्या ओठांवर एक वेगळंच हसू आलं. तो उठला आणि खिडकी बाहेर पाहू लागला.
तर सिंगानियांच्या क्वीनने अखेर आपली खेळी खेळलीच. तो स्वतःशीच पुटपुटला. त्याने त्याच रात्री मायराला एका अत्यंत हाय प्रोफाईल खासगी क्लबच्या VIP लाऊंजमध्ये भेटण्याचा मेसेज पाठवला. मेसेजमध्ये लिहिलं होतं, जर तुझ्या वडिलांना कोर्टाच्या फेऱ्यांमधून आणि बदनामीपासून वाचवायचं असेल तर रात्री ठीक 9 वाजता क्लबमध्ये ये, त्या जमिनीची कागदपत्रे घेऊन. मायराला माहिती होते की कबीरच्या जाळ्यात जाणे धोक्याचे आहे, पण ती मागे हटणाऱ्यांपैकी नव्हती. रात्री 9 वाजता मायरा त्या क्लबमध्ये पोहोचली होती. तिथे अंधुक निळा प्रकाश होता आणि पार्श्वभूमीवर एक संथ मादक इंग्रजी संगीत वाजत होतं. कबीर एका कोपऱ्यातल्या सोफ्यावर बसून हातात विस्कीचा ग्लास घेऊन तिचीच वाट पाहत होता. मायराने काळ्या रंगाचा एक सुंदर ड्रेस घातला होता, ज्यामध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं. ती थेट त्याच्या समोर जाऊन उभी राहिली आणि तिने जमिनीची फाईल टेबलवर फेकली. हे बघ कबीर, ही जमीन सिंगानियांची आहे आणि ती तुला कधीच मिळणार नाही. तुझा हा ब्लॅकमेलिंगचा खेळ इथेच थांबव. कबीरने आपला ग्लास टेबलवर ठेवला आणि तो संत पावलांनी उठला. तो तिच्या इतक्या जवळ आला की मायराला त्याचा श्वास आपल्या चेहऱ्यावर जाणवू लागला. कबीरने तिचा हात पकडला आणि एका झटक्यात तिला आपल्या बाजूला ओढले. मायराची पाठ त्याच्या छातीला घासली गेली. कबीरने तिचे दोन्ही हात मागच्या बाजूला लॉक केले आणि तिच्या कानाजवळ जात अत्यंत संथ पण जड आवाजात म्हणाला, मला जमिनीमध्ये काडीचाही रस नाहीये मायरा, मला रस आहे तुझ्यामध्ये. जर ही जमीन तुझ्या कुटुंबाला परत हवी असेल तर तुला माझ्या अटी मान्य कराव्या लागतील. मायराचा श्वास रोखला गेला. कबीरच्या डोळ्यांमधील ते तीव्र आकर्षण आणि त्याचा तो हुकुमशाही स्वभाव तिला आतून हादरवून टाकत होता. दोघांमधील हे वैर आता केवळ बिझनेसचे राहिले नव्हते, तर ते एका अशा वळणावर आले होते जिथून कोणालाही मागे फिरता येणार नव्हते. कबीरने तिच्या गालांवरून आपले बोट हलकेच फिरवले, ज्याने मायराच्या अंगावर शहारा आणला. तिने स्वतःला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, पण कबीरची पकड सुटत नव्हती. या दोन्ही शत्रूंच्या मनामध्ये एक नवीन वादळ आकार घेत होते. तर मंडळी, आजच्या भागामध्ये एवढंच. बाकी पुढे काय होईल, तुम्हाला काय वाटतं? कबीर आता मायराला कोणती अट सांगेल, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला उद्याच्या भागातच मिळेल. त्यामुळे आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय.